विमल? मला कामाला बघता येईल काव विमल, तर आमच्या संगत कामाला येतं व आणि त्या दुसरा होका घेतला म्हणते. तू तर लयच कमाला आहे, तू लयच शायनी आहे व. काही निकायची व तो लस मिनता करे ना हो माया माय वावर काढून द्या म्हणे, म्हणून म्हटलं जाऊ दे सकाळचं आपण इकडे काम करत जाऊ म्हटलं, 4 वाजतापासून इकडे करत जाऊ म्हटलं, म्हणून घेऊन घेतला. होते ना मग कशी बोललेली होत तू कमालच आहे. त्याचं आतापर्यंत वावर काढून नाही दिलं काय, आता हे उष्ट केलं वावर आपण, हे करून नाही द्या लागन का आपल्याला सकाळचं. तू अशी करतो उभारीची कामं करतं, अशी उभारीची कामं करशील ना आमच्या संगत कामाला येत जाऊ नको. डोक्याला टेन्शन लावून देतो आमच्या तू अशी उभारीची कामं घेऊन. तोंडावर पडतो. म्या कामं घेतले तर मी तोंडावर नाही पडत का, अजून त्या माणसाचं आहे येतच राहते कामं. आता त्याचं वावर काढून दिलं होतं, आता याचं वावर काढून देऊ बाय. आता याचं उष्ट करून ठेवलं, मग त्याचं घेतलं असतं. तू मोठी शांतपणा करतं, तूच जात बसजो, आम्ही नाही येत. आता तुले उभारीचे काम करत राहतं, अजून बाया मावर कावळते उष्ट करतं म्हणते, नेचं त्याचं वावर घेतं म्हणते, मला बडबड करते न त्या. काही मीच जातो, दोघी तिघीले घेऊन जाईन मी. बाया बाया नाही येत नाही, तुला आधीच सांगून देतो मी. आधी सोके घेतले, तू एकटी जात बस, काय करतो तर कर. उभारीचे कामं करतो माय बाया काय नेल्या मग पाहिजे तू. कसं होतंय 4 वाजता कुकडे जा लागते आपल्याला कामाला आज. भाऊच्या इकडे जा लागते, त्याचं वर उष्ट केलं तर आता करून द्या लागन ना आपल्याला तेवढं. सकाळी तर केलं ताई सविता ताई काम. त्याचं करून देऊन मग काय हो बरोबर काय करतो, मग दुसऱ्याची वावर करायला लागते ना आपल्याला. नेहमीचे होके लागले त्याची इकडे जाच लागते आपल्याला, 12 महिने काम राहते. इकडलं तिकडलं काय 2 एकर केलं काय 3 एकर केलं काय ते नाही पुढं. हेच आपले नेहमीचे होके राहते ना 12 महिन्याचे, तेच करायला पुरवते ते ना उभारीची कामं. 2 एकर घेऊ दे 3 एकर घेऊ दे, आपले नेहमीचे माणसं असते त्याची काम करायला लागत असते. आपल्या नेहमीच कामाला ठेवते ना, कापूस वेचाले, काकड्या तोडाले, याले त्याले आपल्याला काम करावंच लागते कुठे पण. हे उभारीचे कामं करते आपले नेहमीचे शेतकरी आहे, त्याचं काम करून नाही द्यायला लागेल का आपल्याला. शांता काकूच्याकडचे काका म्हणे येता काय म्हणे आज म्हणे वावरात म्हणे, लय तण बसून गेलो म्हणे, किती टेन्शन आलं म्हणे, दौरी मारली म्हणे, तरी गवत काही बसलं म्हणे, कायच करा आणि कायच नाही. मागच्या बाया येत नाही म्हणे निंदाले, मागची बुडी करे म्हणे पहिले, आता काय म्हणे आता होतही नाही म्हणे. येते वाटते ते मला दिसली इकडे येताना. आता काम आपल्यापाशी आहे ना बिचारे, आपण आता उष्टे वावर केले नेचे त्याचे घेतले तर भांडण्याचे कामं येते झाले नाही पुढं. डोक्याला टेन्शन नको घेऊ. हा वहिनी म्हटलं नाही म्हटलं कुठे बसतं तुमची, तुम्ही ओके घेणार आहे ना, आम्ही काय उभारीचे कामामुळे करा म्हटलं. आम्ही दोघीने घेतलं नाही, रशिकाने नाही घेतलं, नाही घेतलं. बरं झालं मी बोलतो मग काका सांगत 4-5 दिवसांनी देतो पण तो काढून. आता नाही होत बाबा ना, आता लय अंगभर काम आहे म्हणा. सल्फेट फेकत याल तर सल्फेट फेकायला चलतं काय दुपारी. त्याचे सांगू नको सल्फेट फेकायला नेले त्याला तुपात बसतोय. जाय बाया जमा कर आणि जात जाय. बोलता उभारीचे आता तुम्हाला सर काही सांगितलं काम नसलं तर मग माझपाशी येतावं. चले मोठे तर आता काम आहे तर भले गर्विष्ट झाल्या तुम्ही तर. बाई चलतं का मा वावरात लयच वावर बसलं ना, पाणी चालू होतं ना, काऊन गेली व कोणता मजूर नाही भेटू ना. 1 दिवस तर काढून द्यावं माय वावर. हाव म्हणून काय करू सविताबाई, आमचे काम तर झालं पाहिजे. एवढं काम लागले आणि कुठून देऊ ते वावर काढून बिचारे मी. मागूचा माणूस आणि मी जाऊन आली व उली सकत झालं म्हणून आली. चलणं नाही ना काकू लयच काम आहे ना, कुठे बापा कोणाकोणाची कामं घेऊ, डोक्याला टेन्शन. पाय ना दुसऱ्या इकडला मजूर पाय ना. काय जा मिस करतो एकटी. कधी पाहिलं का तुम्ही कामावरच्या बाया असून संगच्या अजूनही येत नाही. एवढ्या वेळच्या वावरात 4-5 दिवस झाले म्हणून आली. चला अजिबात येऊन नाही आल्या तुम्ही. जा मी पाहतो, मी येतही नाही तुमच्या संगत कामाला, याच्या अजिबात नाही येत त्याच्या पुढं. तुमच्या बाया कामाला नाही येत तर काय कामाच्या. म्या म्हटलं सकाळी त्याच्या शिकडे काम करता, दुपारी करता बा. दुपारचं माय काढून द्या, सकाळी आपण त्याच्या इकडे जात जाऊ. असं करा म्हटलं तर अशाही नाही म्हणून आले. कशा आहे तर काय कामाच्या तुम्ही. थांबून जा ना 4-5 दिवस, काढून देतो ना. थांब ना 4 वाजता जात जाऊ, तुमचा वावर काढून देतो ना 2-3 दिवसानं. पीक गेल्यावर दे जा माय वावर काढून, राहू द्या मी पाहतो माय. शेतन केते मग तू बोलली एकाच वावराच्या मागा लागतं, याचंही काढून द्या लागते त्याचंही काढून द्या लागते. तुला पटत नाही ना मी बोलतो ते. असे राग आले म्हणजे काय कामच्या संगच्या बाईचे वावर काढून नाही दिले तर ताई काकुले राग आला ना. संगची बाई होई ना, तिचं वावर काढून दे ना, दुपारचं दे. काय करतो कोणासोबत गोड बोलून काम करायला लागते. बाई राग आता काय करतो, काम सांग भर आहे तो. सविताबाई हो सविताबाई काय म्हणता भाऊजी. तो भाऊ म्हणे बाहेर गेली म्हणे वाटे, वावर काढून दे ना वावर काढून. 12 महिने राहताना आता म्हणाल्या हे काम आहे म्हणजे भाऊ न सांगितलं तिला काम घेऊन आली म्हणे, असे म्हणे दे ना वावर काढून. इकडे तर दुसरे बाय आहे म्हणते, अजूनही पाहिजेच काय मजूर तुम्हाला.
जे नाही तर काय बाई, एवढं मोठं वावर त्याच्या इकडून होते काय? दे ना काढून तुम्ही पण. दोन ग्रुप असले म्हणजे फटाफट होऊन जाते निंदून. दे ना निंदून, मग सलबाई टाका लागते मला. 12 महिने असूनही अशा बोलता तुम्ही. मी आता नाही आले तुम्ही कामाला, तर पुढे मी कापसाला सांगत नाही तुम्हाला. देतो ना भाऊ काढून, 4-5 दिवसांनी देतो तुमचंही काढून. स्वतः नेहमीच पावसाळ्याच्या तुम्ही अशा धोका देता मला. मग मोठ्या कापसाच्या वेळेस मी येतो भाऊ अशा करता. आता येत नाही, वेळ आहे तर मागच्या बाई येत नाही ना, म्हणून तुमच्या मिनता करावं लागते. त्याने कधी केलंच नाही भाऊजी, पहिले केलं नाही. त्याच्या इकडून होईल कसं? हे आले ते निंदता येते का त्याले घरच्या बायले? काही 12 महिने कामाला जाते तुमच्या घरच्या बाया, अशा बोलता तुम्ही भाऊ. वेळोवेळी करायला लागते ना, पण त्या घराच्या बाहेर निघतच नाही ना दोघी बाई. आई तरी पण त्या येत नाही ना. म्हणजे बाया मागं येते, तिच्या इकडून होत नाही. पैशाने काम होत नाही आईच्या इकडून. माझी आईच किती निंदे. उपाय तुम्ही अजून बाया प्लीज भेटल्या तर येतो मग आम्ही तुमच्या इकडे. मिनटं करावं लागते बाईले, पण बाई येत नाही कामाले. सांगून द्या लागून बाबाले. परगावच्या पा लागत कटला सांगून द्या लागून. परगावच्या बाया घेऊन या लागून. बाप्पा काय करतो, किती दिवस वाट पाहतो यायची. करले फोन करून पाहा लागणार. ते घरच्या बाया येत नाही. करिश्माला तर दिवसभर कामच पुरते. सुवर्ण तर कोणीच काम नाही करत. आणि बुडीच्या मागून करिश्माच्याच मागं काम आहे. काय वावरातलं काम करा ना, घरचीच काम करू घाई शेते ना त्या तेवढंच काम असते. बायले घरचे काम करा आणि वावरातले करा. आता आपल्या घरी कोणी नाही म्हणून आपण कामाला जातो. तर घरचं काम म्हणून वावरातलं काम झालं असतं काय बाई, पोरगे घरचं काम करते म्हणून मला वावरात जायला भेटते. चला कायचं टेन्शन आलं पप्पा, तोंड पाडून बसले. कायचं टेन्शन आलं पप्पा तुम्हाला? टेन्शन नाही येणार तर काय. मजूर नाही भेटून आलं एवढं मोठं वावर. सोयाबीन बसलं, पायटी बसली, काय करा काही नाही, काही समजूनच नाही आलं ना. का वावरात बाय आहे ना, एवढं काय टेन्शन घेऊन आला. पाहायला गेला ना पोरग तुमचं भेटन. त्या पिकाच्या इकडे पाहून मला टेन्शन येऊन आलं. मी येऊ काय? चला मी येतो वावरात. त्या नव्हती का वावर? सुरेश भेटला का मजूर? बाईले निमता केल्या, पण बाई नाही येऊन आल्या. तिला भाव वाढले बा. आता करिश्माला म्हणा लागून चलतो काय म्हणून वावरात. तिला न्या लागून, नाही तरी घरचे काम करतच नाही ते. तिला घेऊन जा लागून, तिला म्हणा लागून. मी येतो तिच्या संगत. ते 2 पाता चालल्या जाते म्हणून पाहिजे तिले. सुवर्णा येऊ इकडे. चल वावरात निंदाल, चल बघा. माईकडून निंदन फिरणं कधी केलं नाही आयुष्यात. आणि आता आलं का तुम्हाला निंदायचं? निंदासाठी दिलं का माय बाप्पाने तुम्हाला? मजूर भेटून आला म्हणून चल म्हणतो. ते केलंच नाही तर काम करता येईन काय? चल मी शिकवतो तुला वावरात. हुशार आहे तुम्ही तर. माय बाप्पाने काही तुम्हाला वावर पोहून दिलं, एवढं मोठं वावर आहे म्हणून काही कामाला न्यायला दिलं का माय बाप्पाने तुम्हाला? मजूरने भेटला तर जाच लागते. श्रीमंत बाहेर जा लागते आपल्यापेक्षा. चल वावरात. ते येते तू येतो, चल. नाहीतरी घरचे काम करतच नाही तू. घातले लोक तसेच बोलते. तुम्ही बोलता काम नाही करत. घातले लोक येते तुमचे कपडे धुवाले. ना बाप्पा चल ना, चल वावरात चल पहिले. नाही म्हणजे नाही सांगून दिलं तुम्हाला. येत नाही मी, माझ्याकडून होत नाही. मी कधी आयुष्यात केलं नाही ना, ते करत नाही मी. नाही पिकलं तर काय खाशील? हा वावरातलं स्वतःच वावर असून करत नाही तुम्ही, तर कमाल आहे काय कामाच्या बायका. नका म्हणजे हे सांगू नका. मी येत नाही म्हणजे नाही येत. तुम्हाला सांगून दिलं. पाच बसा तुमच्या मायले नेत बसा, तुमच्या सुनील नेत बसा, मी नाही येत. म्हटलं ना आता एका पायावर उभी होती ते, तशी कामाचीच आहे करिश्मा. त्यापेक्षा कोणत्या कामाची आहे? घरची कामं करत मग तू. करिश्मा येते कामाले. तिनं पहिली केलं ना ते करते. ते काय त्यासारखी आहे काय? त्यानं म्हटलं का ते एका शब्दानं चलते रे वावरात. त्यासारखी काय तोंडा येतं नीला? कधी पाहिलं काय? तुला किंमतच नाही ना आमची. कधी पाहिलं काय? का किती काही केलं त्यासाठी तुला किंमत आहे काय? मला बोलायचं नाही, तुम्हाला सांगून दिलं. मला उतरू बोलायचं नाही तर मी चालली जाईन म्हटलं. जास्तीचे काही बोलत नका जर तुम्हाला. काय लागला भाऊ तिच्या तोंडी तरी लागायला पुरटते काय? आणि येते तरी काय? ते तिला किती काही म्हटलं तर नाही येते का ते वावरात? तोंडाचे फालतू तोंड तू वाचून आला तिच्या मांग. काही बोलायचं काम नाहीये. तुम्ही काही बोलू नका आमच्या दोघांच्या मंदात. अहो मी त्या संगत ते बोलून आली. मी माझ्या पोरा संगत बोलून आली. तू काही उभारीची बोलून नाही आली. त्याचा फायदा घेऊन आली का हो तू? हा, तुम्हाला काही गरज नाही आमच्या दोघांच्या ह्याच्यात मनाची. कधी पाहिलं का तोंड मारत राहता. उगी राही ना सुनबाई, उगी राही ना. तिला बोलून आली. कोण काय करतो तू? पाय बोलू नका बाबा. तुम्हाला सांगतो, नाही तर मी रात नाही एकत्र सांगून देतो तुम्हाला. द्या लोक काढून बरोबर जा तुम्ही. माया करतो मी बरोबर. तुमच्या ह्याच्यातून काय होऊन आलं माया? करणारच आहे. पाहूनच आलो. वर्षण गिनती झालं. पाहूनच आलं तू नाटकं काहीच करत नाही. घरचं नाही काम, वावरातलं नाही. काय कामाची? तशी तर हाकलून द्यायच्या लायकीची आहे तू. पा कशी बोलते तुमचे बाबा. हा माहीत दिसते. हा मी बोललेलं दिसते. त्याचं नाही दिसत तुम्हाला. तिनं काय म्हटलं? तू तोंडी येऊन आली व. हा तशी आईच नाही ना. जाय त्या बापाला फोन करतो. जल्दी जाय गावले. काय बाप्पाला काय फोन करता? करून तो पान मग सांगतो. सारं गाव जमा करून तो बाय नाव दुसरं म्हटलं सुवर्णा. नस कोणचा आहे? तुला तमाशे करायचा आहे, लोकांचे तमाशे दाखवायचा. गुडगे बोल नको माझ्या सांगत. काय पैशाची तोंडाच्या आवडीनं बोलते ते. हा सून होईना, सुनीसारखी राहीनो. त्याईनं त्याच्या सारखं राहावं ना. मग सुनीवर काय एवढा आवाज होत चढवा.
कायचा आवाज येऊन आला बाप्पा सुवर्ण ताई जोरे जोराने बोलून आली आमच्या शेणं राहतो आम्ही त्यासारखं नाही बच 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 करतच राहतो डिलीट तोंड टाकून बोलते तशीच आहे वाया का बरं ताई बडबड नका करू जा तुला माही बडबडच वाटायला लागली जण झाली एक मी पडली अलग आले एक झालं तू बोलतस तशी ना तू बोलाले सगळे उतर उतर बोलशील तरी तू सगळ्याच्या मनात चांगलीच राहील अशी बोलले ना तिथं प्रेमळ बोलत नाही वचकावूनच बोलतं कधी पाहिलं काय कधी चांगली बोलली तुम्हाला कधी चांगले बोललेलं आठवणच नाही ना माया वाईट बोललेलं साठवण ना जास्त बोलशील ना सुवर्ण आता मी मारून मारू तुले मारा फारा नाही लागत काही अंगावर जायचं काही काम नाही आहे जास्तीचा काही येऊ नको सासूची काही किंमतच नाही ना एवढी चांगली असून हा मारत मारू नाही देत ना चांगली आहे म्हटलं माझी सासू हेच तशी वाईट आणि बोलतच राहते कधी पाहिला कोणाला राग नाही येणार आहे ताव मावरच काढते वावरात बायाने भेटल्या तर मावर काव काव करून आले सगळे जण धंदा आहे कोणचा धंदा आहे अंगारे याचं काही बोललं काय अंगारे याचं